डोंबिवलीमध्ये बांगलादेशी नागरिकांचे अटक सत्र सुरूच आहे। काही दिवसांपूर्वीच डोंबिवलीतील मानपाडा पोलिसांनी 2 बांगलादेशींना अटक केलेली होती। पुन्हा एकदा मानपाडा पोलिसांनी 6 बांगलादेशींना अटक केली आहे। त्यामध्ये एका महिलेचा समावेश आहे। यामध्ये बिसू शेख, रुमान पोकीर, दिलावर हुसेन, आरिफ मुल्ला आणि आरिफ मोफिजून यांच्यासह एका महिलेला अटक केली आहे। अटक आरोपींना पुन्हा बांगलादेशात पाठवण्याची प्रक्रिया मानपाडा पोलिसांनी सुरू केली आहे। काल मानपाडा पोलीस ठाण्या हद्दीमध्ये एक NGA कंपनी आहे, कपड्याची कंपनी. त्या कंपनीमध्ये काही कामगार बांगलादेशी आहेत अशी माहिती मिळाली आणि त्याप्रमाणे मग आम्ही पोलीस पथक पाठवून कामगारांची शहानिशा केली असता 4 कामगार आम्हाला मिळून आलेले आहेत. त्यांना पोलीस ठाण्यात आणून आम्ही त्यांच्यावर कारवाई केलेली आहे, अटक केलेली आहे. तसेच 2 कामगार दुसऱ्या ठिकाणी मिळून आलेले आहेत. त्यांच्यावरही कारवाई केलेली आहे, त्यांना अटक केलेली आहे आणि ते गैरमार्गाने भारतामध्ये प्रवेश केलेला आहे असं आम्हाला तपासून निष्पन्न झालं आहे. त्यांना इकडे कोणी आणलं, कधी आणलं, कशा पद्धतीने इकडे आले याचा आम्ही अधिक चौकशी करीत आहोत. ज्या मालकाकडे ते कामाला होते त्यांच्या संदर्भात काय माहिती? तिथं कॉन्ट्रॅक्टर आहे आरिफ शेख, त्यांनी त्यांना बोलवलं होतं, तर त्यांना पण अटक केलेली आहे आणि त्याच्याकडे आपण चौकशी करत. अजून कामगारांना त्यांनी कुठं आणलेलं आहे का, कुठं कामाला लावलं आहे का, अशी चौकशी चालू आहे.